ए कोणाच्या बापाचं लग्न आहे रे? दिवसा ढवळ्या लाईटी चालू ठेवल्यात. लाज वाटत नाही का जिन्याची लाईट चालू ठेवताना? मी नाही की मी तिकडे गेलेच नाही, मला नाही माहिती. मी पण नाही चालू केली. ए भाऊ, यांनी नाही केली, मी पण नाही चालू केली, मला नाही माहिती. हा कोणीच नाही केली म्हणजे ना नक्कीच 100% माझा सासरा मेलेला असणार आहे. ते इथं भूत बनून आलेला असणार आहे. म्हणजे मेला तरी मला सोडणार नाही. मला कसं लाईट बिल येईन याचा विचार करतो आहे का नाही? काही येऊन जाऊन माझ्या घरच्यांच्या मागे लागतो र. काय तो घरच्यांच्या मागे लागतो म्हणजे 3,500 आणि 4,000 रुपये लाईट बिल येते. लाजा वाटतात का जरा? दिवसा ढवळ्या बापाची वरात असल्यासारखं लाईट चालू ठेवायची. हा एवढंच लाईट बिल येत आहे ना, मग सोलार बसून घे ना. सोलर बसून घेतो. तुझ्या बापाने लग्नात एक प्लेट तरी दिली का स्टीलची? सोलरच्या प्लेटा काय तुझा बाप आणून टाकणार आहे काय हुंड्यात मला होय ग? माझी आई सांगत होती या आड्यानासोबत नको लग्न करू. शिकला असताना तर कळलं असतं. सोलरला सरकारी योजना आहे, 78,000 रुपये सबसिडी पास होती. आणि बाकीचे पैसे कोण भरणार? अगं त्याला काय लागतंय, नॅशनलाइज बँकेचं लोन करायचं आणि बाकीचे पैसे हप्त्याने भरायचे. हा म्हणजे इथं जसं काय लाडका जावा योजना चालू आहे. 5,000-10,000 रुपये महिन्याला हप्ता भरायला. कशाला 5 आणि 10,000, 2-2.5 रुपये हप्ता येतोय. शिवाय तुला कुठं पळापळ करायची गरज पण नाही आणि कागदपत्र पण एकदम कमी लागतात. द्या नंबर मग लावतो फोन घेतो सोलर बसून. इलाज आहे काय त्याला आता? घे मग, स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. श्री गणेशा सोलर, नगर पुणे जिल्ह्यात कुठं पण सोलर बसवायचा असू द्या, माणूस एका फोनवरती येणार आणि जबरदस्त अशी सर्व्हिस देणार. जांभरे बसवणार आहे. तुम्ही पण लवकरच सोलर बसून घ्या.